यानंतर घेऊयात राजकीय विश्वातल्या बातम्यांचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोदी मागे हटणार नाहीत असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। संजय राऊतांच्या घरच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्रित आले होते। त्यानंतर मातोश्रीमध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। पूरग्रस्तांना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातही आंदोलन होणार असून 11 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती। गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बंददार आड चर्चा झाल्याची माहिती समोर येते। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड येथे चौघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। अमित शाह, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आज शिर्डीमध्ये मुक्कामी असणार। नागपूर भाजपकडून विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारिणी जाहीर झाली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी कार्यकारिणीची घोषणा केली असून भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी सचिन करारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या हल्ल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांनी स्पष्टीकरण दिले। महेश चिवटे यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा आणि आमचा भावंडांचा काही एक संबंध नाही असं त्यांनी म्हणत आरोप फेटाळून लावला। मनसे नेते मराठवाड्यामध्ये 3 दिवसांचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते। नुकसानीची पाहणी मनसे नेते करणार असून लातूर, धाराशिव, सोलापूर येथे जाऊन शेतकऱ्यांना ते भेटी देणार आहेत। वडगाव शहरी विधानसभेचे आमदार बापू पठारे यांनी नागरिकांमध्ये धक्काबुक्की केल्याची माहिती येते समोर येते। आमदार बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतो। एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। यामध्ये आता मेट्रो, बेस्ट, रेल्वे आणि एसटी मोनो या सगळ्याच वाहनांचं तिकीट या ॲपद्वारे काढता येणार आहे। यामध्ये मुंबईकरांना प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट खरेदी करण्यापासून सुटका होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाचं मावळ इथं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याच्या उद्देशानं हा जनसंवाद झाला। ठाण्यामध्ये सोमवारी गणेश नाईकांचा पुन्हा एकदा जनता दरबार आयोजित करण्यात आलाय। या जनता दरबारामध्ये महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत नागरिकांच्या समस्या सोडवणार असून पुन्हा जनता दरबार ठाण्यामध्ये घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांची भरती करा, अन्यथा नवी मुंबई विमानतळावरून विमान उडू देणार नाही, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी इशारा दिलाय। विमानाला दिबा पाटलांचं नाव देण्याची सुद्धा अंमलबजावणी आणि उद्घाटनाच्या वेळेस करावी अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतली आहे। यासाठी मित्रपक्षांसोबतच ते लवकर मोर्चा सुद्धा काढणार असल्याचं बोललं जात आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ठाण्यातील नाद निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, अविनाश जाधव हे सुद्धा उपस्थित होते। आव्हाडांच्या नाद निवासस्थानी झालेल्या बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला।